वेलकम बॅक टू माय चॅनल मंडळी. तर तुम्हाला हे परेलचं एस टी डेपो बघून समजलंच असेल की आज मी कुठेतरी फिरायला निघालेली आहे. येस, तर मी चाललेली आहे माझ्या मामाच्या गावी, राजधानी सातारा. सो महिला आरक्षणाचा थोडासा लाभ घेता मी तिकीट काढलेलं आहे. सकाळी लवकर निघाली होती, 6च्या दरम्यान. खूप सुंदर वातावरण, फ्रेश वातावरण वाटतं सकाळी निघताच. प्रत्येक ठिकाणी आपली बस एस टी थांबत होती. सो वेट करत होती की नेक्स्ट कधी स्टार्ट होईल. खिडकीच्या बाजूला बसायला मला फारच आवडतं. उलटीचा वगैरे काही त्रास होत नाही, पण देन टू प्रवास करताना तो गार वारा चेहऱ्यावरती येणं इज नेक्स्ट लेवल हॅपीनेस. साताऱ्याला जाताना असे निसर्ग रम्य दृश्य पाहण्यास मिळतात. घाट, दऱ्या आणि हा आहे लोणावळ्याचा टनल. लहानपणी मला वाटायचं की अचानक डोंगरामधून हा बोगदा कसा काढलेला असावा, पण खरंच हे नवलच आहे. ह्यांचं आर्किटेक्चर किती सुंदर आहे. प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी हे असे बनवले जाते. सातारा जिल्हा, वाई तालुका येथे येणारं भुईंज हे माझ्या मामाचं गाव आहे. सो माझा अर्धा प्रवास झाला आणि आमची एस टी थांबली लोणावळ्या फूड मॉलच्या इथे. इथे भरपूर काही खाण्याचे विविध प्रकार होते आणि माझ्या लिमलेटच्या गोळ्या इज माय फेवरेट अँड वॉमिटिंग सेवियर. सो मी माझ्यासाठी घेतलं एक दाबेली आणि वडापाव. हे मला फारच आवडतं प्रवास करताना. आणि येस, जेलीचे चॉकलेट्स हे मी कसं मिस करू शकते. लोणावळ्याला येऊन जेलीचे चॉकलेट्स मी कसे मिस करू शकते. सो आय डिसाइडेड टू टेस्ट इट वन्स. घरातून सकाळी लवकर निघाल्यामुळे मी माझं स्किन केअर काहीच केलं नाही. सो आय डिसाइडेड टू डू सम स्किन केअर. कारण का स्किन केअर हे खूप मस्ट आहे आपली स्किन एकदम यंग रेडियंट लुक देण्यासाठी. आणि माझी विंडो ओपन आहे, तुम्ही दिसताय. सो डस्ट पार्टिकल पोल्युशनमुळे आपली स्किन नेहमीच डल होत असते. सो मी वेट वाईप्सनी माझा फेस पूर्ण क्लीन करून घेतला आहे. आणि त्यानंतर मी एक नॉर्मल असं मॉइश्चरायझर जे माझ्या स्किनला सूट होईल, बेबी स्किनला सूट होईल असं मी मॉइश्चरायझर अप्लाय करते. हे जे काही प्रोडक्ट्स इथे यूज करत आहे हे मी सेल्फ रेकमेंडेड, म्हणजे जे मला सूट होतात, माझ्या स्किन टाईपला सूट होतात ते हे प्रोडक्ट्स आहेत. इथे मी काही पब्लिश करत नाही आहे किंवा कोणतेही प्रोडक्ट्स मी स्पॉन्सर करत नाही आहे. हा व्हिडिओ नो स्पॉन्सर व्हिडिओ आहे. हे जे काही प्रोडक्ट्स मी यूज करत आहे यामध्ये ते माझ्या स्वतःच्या पैशाचे आहे. सो मला स्किनला जे सूट होतात ते मी यूज करते. सो आता माझं मॉइश्चरायझर फुल फेसला लावून अप्लाय करून झालेलं आहे. सो मॉइश्चरायझर नंतरची जी स्टेप आहे ती आहे सनस्क्रीन. माझं असं मत आहे की सनस्क्रीन हे कोणी स्किप करू नये. सनस्क्रीन इज मस्ट. तुम्ही घरात असो, ट्रॅव्हलिंग करत असो, ऑफिसमध्ये असो, सनस्क्रीन हे अप्लाय करणं मस्ट आहे. आता मला असं जास्त वाटत नाही की मी पोल्युशन एरियामध्ये आहे सो मी 1 फिंगर रूल इथे अप्लाय करते. पण तुम्ही जर खूप पोल्युशन, खूप ट्रॅव्हलिंग असेल तुमचं, तर तुम्ही सनस्क्रीन हे 3 फिंगर्सने यूज करायचं. म्हणजे आता मी फक्त हे सनस्क्रीन एका फिंगरवरती घेतलं आहे, तसं तुम्हाला आपल्या 3 फिंगर्सवरती यूज करायचं असतं आणि मग अप्लाय करायचं असतं थरली थ्रू आउट आवर फेस. सो माझं झालेलं आहे. मी पुन्हा एकदा इथे नमूद करते की हे प्रोडक्ट्स मी माझ्या पैशाने घेतलेले आहेत. हा व्हिडिओ नो स्पॉन्सर व्हिडिओ आहे. अँड ॲट द लास्ट आपण आपल्या लिप्सला कसं स्किप करू शकतो, तर थंड वारा येतो आहे माझ्या फेसवरती. सो त्यामुळे माझे लिप्स ड्राय झाले होते. सो मी नॉर्मल, तुम्ही कोणत्याही ब्रँडचा वापरू शकता. बेबी लिप्स, बेबी लॉस, लिप लॉस, लिप बाम. माझे हात प्रोडक्ट्सने इतके ऑइली झाले होते की मला ते कॅप त्याची ओपनच होत नव्हती.
फायनली कॅप ओपन झालेली आहे त्याची. नाव ॲप्लिकेशन इज स्टार्टेड. तर हा ब्लॉग माझा छोटा ब्लॉग होता ट्रॅव्हलिंगबद्दलचा. हे ट्रॅव्हलिंग मी नेहमीच करत आलेली आहे लहानपणापासून. उन्हाळ्याची सुट्टी असो या दिवाळीची सुट्टी असो, मामाचं गाव इज मस्ट. सो स्टे ट्यून. मामाच्या गावी भरपूर अजून व्हिडिओज येणार आहेत. तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, म्हणजे तुम्हाला पुढचे येणारे व्हिडिओज समजतील. आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद मंडळी.